नमस्कार सर्वांना हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चहासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत मसाला पापडी। ही पापडी मसाला पापडी खूप चविष्ट लागते। बघा किती छान कडक अशी खरपूस बनली बघा। चहासोबत नाश्ता खूप छान लागतो हा। चला तर बनवूया। चहासोबत मस्त चटपटीत नाश्ता बनवूया। खस्ता पापडी मस्त चविष्ट। 1 वाटी गव्हाचं पीठ, ओवा टाकायचा चोळून, चवीपुरतं मीठ, 1 छोटी पळी तेल, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर कस्तुरी मेथी टाकायची। कस्तुरी मेथी टाकून पीठ मळून घ्यायचं। मस्त चटपटीत बनते ही पापडी मसाला। याला मठरी पापडी पण म्हणतात, मसाला पापडी म्हणतात। तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही द्या। मी पीठ मळून घेतलं। पीठ मळून झाल्यानंतर मी 10 मिनिटं झाकून ठेवलं। 10 मिनिटांनंतर बनवायला सुरुवात करूया। मी याच्या लाट्या बनवून घेणार आहे। लाट्या बनवून घेतल्या मी। नंतर याची पतली पोळी लाटून घ्यायची। चाकूच्या साहाय्याने याला कापायचं। आपण शंकरपाळ्याला वड्या कशा पाडतात तशा वड्या पाडायच्या। ह्या वड्या एकावर एक दुमटून घ्यायच्या। अशा दुमटून घ्यायच्या। अशा हाताने अशाच त्याला दाबून घ्यायचं आणि गोल अशी लाटी बनवून घ्यायची। खूप क्रिस्पी बनतात। आता याला पिठात बुडवून याची पोळी लाटून घ्यायची। मस्त पतली पोळी लाटायची, जास्त जाड नाही लाटायची। नंतर शंकरपाळ्या आपल्याला जशा आकाराच्या तुम्ही गोल पुऱ्या पण बनवू शकता, गोल आकार देता। कोणाला शंकरपाळ्याचा आकार द्यायचा ते शंकरपाळ्याचा आकार देतात। मी शंकरपाळ्याचा आकार देऊन घेणार आहे, जाड शंकरपाळे। तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही कापू शकता। मी सर्व मसाला पापडी बनवून घेतली। तेल ठेवलं तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं कडक। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ही मसाला पापडी टाकून घ्यायची। पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला रेसिपी लक्षात येईल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। मस्त लाल रंग येईपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचं। मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत राहीन साध्या सोप्या भाषेमध्ये। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा किती छान झाले आहेत मसाला पापडी। आता ही काढून घ्यायची, तेल झारून घ्यायचं। याच्यावरती लाल चटणी टाकून घ्यायची, चाट मसाला टाकायचा।